2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये 17 जिल्ह्यांचा 495 कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता। त्याच्यानंतर 5 फेब्रुवारी 2024 ला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एनडीव्हीआय चे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला। त्याच्यानंतर 9 जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत, त्या परत ॲडिशनल 9 जिल्हे म्हणजे 17+9 अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडून एनडीव्हीआय चे निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे। मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल। अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली आहेत। जवळपास 15,654 कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत। त्याच्यापैकी जवळपास 13,000 कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडीव्हीआय चे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडून जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल।